हॅलो, गुड मॉर्निंग. यानंतरचे सर्व ब्लॉग तुम्हाला माझ्या घरचे दिसतील, म्हणजे सासरचे ब्लॉग दिसतील. मी सासरी आली आहे आणि येताना सगळे ब्लॉग घेतला आणि कारण मन एवढं भरून येते की काहीच करू असं वाटत नाही, मन पण लागत नाही. असं इकडे आजी ना त्यांचे छान मस्त चालल्या होत्या. आमच्यासोबत आमच्या आईसुद्धा आल्या होत्या. त्यांच्या शाळेला सुट्टी होत्या म्हणून त्या काही दिवस इथे आल्या होत्या आमच्याकडे. आणि घरी बघता तर एवढा पसारा होता आणि बापरे बाप, पाहून तर तो अक्षरशः चक्कर येत होते मला. पण मी शूट काही घेऊ शकली नाही. आणि बाहेर बघता तर एवढा पाऊस आला होता आणि आमचा डॉगसुद्धा आला होता आमच्यासोबत ट्रेनमध्ये. आणि बघा, आणि देवघर एवढं सुंदर वाटत होतं. मी चांगलं स्वच्छ केल्यावर आणि संध्याकाळी आरती वगैरे करून घेतली, छान दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि प्रसन्न वाटत होतं. आणि संध्याकाळचे जे गाणे वगैरे लावले होते म्हणजे देवांचे, स्वामी महाराजांचे, ते आजी नाते असे बघत होते. आणि मी लगेचच संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला होता, कारण संध्याकाळी बनवायचे होते मला पालकचे पराठे. लगेचच कणिक वगैरे मळून घेतली छान. पालकची पराठ्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मागच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं तसं. आणि त्याच्यासोबत आम्हाला शेंगा चटणी वगैरे लागते, म्हणजे शेंगदाण्याची अशी पातळ चटणी बनवते मी, छान भाजून वगैरे घेतले. आणि याची पण रेसिपी मी तुम्हाला नंतर सांगेल पाहिजे असेल तर. असं छान तडका वगैरे दिला आणि मिक्सरमध्ये छान चटणी वगैरे फिरवून घेतली. आणि यानंतर जे तुम्हाला छान ब्लॉग असे बघायचे असतील तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.